हा रिपोर्ट बघूयात। तब्बल 5.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली, पण 2 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारनं 27% ओबीसी आरक्षण लागू केलं, त्यामुळे अनेक ठिकाणी आरक्षण 50%च्या वर गेले। यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली, तसंच निवडणुका स्थगित करण्याचा इशारा दिलाय। या संदर्भात कोर्टानं म्हटलंय की 2022च्या बाठी आयोग अहवाला अगोदर जी परिस्थिती होती त्यानुसारच तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील। आरक्षण 50%च्या पार जाऊच कसं शकतं? आयोगाचा अहवाल आणि त्यानुसार सरकारनं सुधारित फॉर्म्युला लागू करण्याचा केलेला प्रयत्न हे दोनही आता न्यायप्रविष्ट आहे। घटनापीठानं घालून दिलेली 50%ची मर्यादा ओलांडणं शक्य नाही। उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कोर्टानं यामध्ये पडू नये अशी जर तुमची अपील असेल तर आम्हाला निवडणुका स्थगित कराव्या लागतील। सुप्रीम कोर्टाला असलेल्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका। कोर्टाच्या या आदेशामुळे सरकार आणि राज्य निवडणूक आयोग चांगलेच कोंडीत सापडले। एकीकडे या निवडणुकांचं मतदान 1.5 आठवड्यांवर येऊन ठेपले आणि दुसरीकडे कोर्टात बुधवारची सुनावणी टळली आहे, जी आता मंगळवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला होणार आहे। कारण 27% ओबीसींना आरक्षण द्यावं ही सर्वसाधारण भूमिका आहे। यामध्ये निवडणूक आयोगाने तशी कारवाई केलेली आहे, पण आता सुप्रीम कोर्टात केस गेली आहे, तर मला वाटतं त्या निकालाची वाट बघावी लागेल। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती टक्के आरक्षण लागू झाले यावरही नजर टाकूयात। नंदुरबार 100%, पालघर 93%, गडचिरोली 78%, नाशिक 71%, धुळे 73%, अमरावती 66%, चंद्रपूर 63%, यवतमाळ 59%, अकोला 58%, नागपूर 57%, ठाणे 57%, गोंदिया 57%, वाशिम 56% आणि नांदेड 56%। सरकारनं ही समस्या म्हणजे संधी मानावी आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी अशी प्रतिक्रिया ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। मुख्यमंत्री हे नेहमीच ओबीसीच्या बाजूने उभे राहतात असं म्हणतात। त्यांनी आता अशी विनंती करावी सर्वोच्च न्यायालयाला की 7 न्यायाधीशाचा घटनापीठ स्थापन करा आणि 50%ची मर्यादा तुम्ही वाढवून घ्या। खरं म्हणजे जर खरोखरच भारतीय जनता पार्टी म्हणते की डीएनए आमचा ओबीसी आहे, तर ही नामी संधी आहे। त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन हे प्रकरण तडीस लावायला पाहिजे आणि ओबीसीला न्याय मिळेल। त्यांचं 27%चं आरक्षण कमी होणार नाही। सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय काही दिवसांमध्ये येईलच, पण ओबीसी आरक्षण लागू करण्याची शिफारस आणि कोर्टाचे निर्देश यातून मार्ग काढताना राज्य सरकारची मात्र चांगलीच दमछाक होणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।